वेलकम टू ऑल इन SST कॉलेज. नमस्कार सर्वांचं SST महाविद्यालयाच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत. मायसेल्फ संभाजी खांडेकर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, and today we are going to discuss the nature of political sociology in today's context. आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण राजकीय समाजशास्त्राचं स्वरूप आणि त्याची समकालीन मांडणी या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत आणि याच्याशी संदर्भात असणारे जे पुढचे काही लेक्चर सिरीज असतील त्या आपण पुढील भागात सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या या लेक्चरमध्ये आपण राजकीय समाजशास्त्राची एक ओळख आणि त्याचे समकालीन संदर्भ हा घटक आज पाहणार आहोत. पॉलिटिकल सोशॉलॉजी, राजकीय समाजशास्त्र. राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय, तर थोडक्यात आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाशी निगडीत असणारे जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नांची मांडणी आणि त्या प्रश्नांशी संदर्भित असणारे जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांचा एक सूक्ष्म अभ्यास. द मेन फोकस ऑफ दिस डिसिप्लिन हॅज बीन ऑन दिस पॉलिटिकल प्रोसेसेस विच टेक प्लेस विद इन दिस ह्युमन सोसायटीज. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी असल्यामुळे तो जेव्हा समाजात राहतो तेव्हा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी त्याचा जवळून संबंध येत असतो. म्हणजेच समाजातल्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्या वर्तनावर प्रभाव पडत असतो, त्याच्या वागणुकीवर प्रभाव पडत असतो. समाजामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या काही घडामोडी घटना घडतात त्या प्रत्येक घटकांचं आणि घटनांचं निरीक्षण करून समाज आपलं राजकीय आणि सामाजिक जीवन व्यतीत करत असतो. त्यामुळे राजकीय समाजशास्त्राशी निगडीत असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे जर एक सगळ्यात महत्त्वाचा घटक बघितला तर तो म्हणजेच काय, तर राजकीय समाजशास्त्र हे एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे. आणि जेव्हा हा विषय अभ्यास विषय म्हणून उदयास आला तेव्हा त्याचे काही डायमेन्शन्स, पैलू आपण सूक्ष्म अर्थाने पाहू लागलो. पॉलिटिकल प्रोसेसेस सच ॲज डेमोक्रायझेशन, आयडियोलॉजिकल अफिलिएशन, रिव्होल्यूशन, पॉलिटिकल रिफॉर्म्स, नेशन बिल्डिंग, सिटीजनशिप, then political identity formation and development. So those are all the factors reflecting to this political sociology. आजच्या या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या देशांमध्ये शासन संस्थांचे वेगवेगळे प्रकार पडतात. त्या देशातल्या शासन संस्थेच्या प्रकारानुसार तिथली व्यवस्था घडत असते, आकाराला येत असते. आणि या आकाराला येणाऱ्या लोकशाही व्यवस्थांच्या माध्यमातून जी काही प्रारूप किंवा मॉडेल्स मांडलेले असतात त्यावरती त्या देशाच्या समाजशास्त्राचा विकास हा अवलंबून असतो. त्याचबरोबर आयडियोलॉजिकल अफिलिएशन, आज आपण बघतोय की समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न विचारसरणी पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपण विचारसरणीच्या ह्या विश्वामध्ये वावरत असतो तेव्हा वैचारिक संघर्ष हे अटळ असतात. आणि राजकीय समाजशास्त्रामधील जीवन जगत असताना राजकीय विचारसरणी आणि त्यांचा आंतरविरोध हा घटक अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि या विचारसरणीच्या आंतरविरोधामुळेच राजकीय समाजशास्त्रामध्ये वेगवेगळे पैलू आकाराला येताना दिसतात. त्याचबरोबर क्रांती हा घटक एका वेगळ्या अर्थाने वापरला जातो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिव्होल्यूशन म्हणतो. रिव्होल्यूशन, क्रांती म्हणजेच एक समूळ बदल, व्यवस्थेमधला एक संपूर्ण बदल असा त्याचा एक सामान्यपणाने अर्थ होत असतो. म्हणजेच प्रामुख्याने आपण बघतो की बऱ्याचशा देशांमध्ये क्रांती झालेली आहेत, उठाव झालेले आहेत. त्याची कारणं ही त्या देशाच्या तत्कालीन परिस्थितीशी निगडीत होती. भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे उठाव झालेले आहेत, क्रांती झालेल्या आहेत. आणि त्या क्रांती आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने इथल्या सामाजिक प्रश्नांशी निगडीत होत्या, इथल्या व्यवस्थेशी निगडीत होत्या. आणि त्यामुळे क्रांती म्हणजे एक असा प्रवास की ज्याच्यामध्ये त्या समस्येच्या विरोधात आवाज उठवला जातो. त्यामुळे रिव्होल्यूशन हा घटक सुद्धा आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर पॉलिटिकल रिफॉर्म्स किंवा सोशल रिफॉर्म्स. पॉलिटिकल रिफॉर्म्स हा घटक अतिशय महत्वाचा आहे. तो याच्यासाठी
कारण राजकीय आणि सामाजिक जीवन जगत असताना त्याच्यामध्ये जी स्थित्यंतर असतात, जे बदल असतात, ते काळानुरूप किंवा परिस्थितीनुरूप बदलत जात असतात. आणि त्या सर्व परिस्थितीचं आकलन होण्यासाठी, त्याचा समकालीन संदर्भ जाणून घेण्यासाठी त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं असतं. बदलत्या परिस्थितीच्या गरजा आणि बदलत्या समाजाच्या गरजा ओळखून त्या ठिकाणी या राजकीय सुधारणा केल्या जात असतात, सामाजिक सुधारणा केल्या जात असतात. आपण बघतोय भारतीय संदर्भामध्ये जर बघितलं, इथे अनेक सामाजिक प्रश्न होते. जाती व्यवस्था आहे, बालविवाह प्रथा आहे, त्याचबरोबर इतर अनेक समस्या होत्या की त्या सर्व समस्यांचं मूळ जे आहे तर ते आपण बघतोय सामाजिक सुधारणांमध्ये पाहायला मिळतं. मग या सगळ्या सामाजिक अडचणी किंवा प्रथा आणि परंपरा यांच्यामध्ये जे काही बदल घडत गेले ते बदल पाहणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर राष्ट्रबांधणीमध्ये प्रत्येक नागरिकाची भूमिका खूप महत्वाची असते. परंतु ही राष्ट्रबांधणीची प्रक्रिया जेव्हा आपसुकपणे सुरू असते तेव्हा त्याच्यामध्ये तिथला जो समूह आहे तो समूह खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडत असतो. राष्ट्रबांधणीमध्ये योगदान देणारा प्रत्येक घटक हा महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये मजूर आहेत, स्त्रिया आहेत, उद्योगपती आहेत, राजकारणी आहेत, कलाकार आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या पेशामधले वेगवेगळे लोक आहेत, स्त्रिया आहेत किंवा तृतीयपंथी आहेत. म्हणजे समाजातला हा जो काही सर्व घटक आहे तर तो घटक राष्ट्रबांधणीच्या प्रक्रियेमध्ये हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी असतो. त्यामुळे राष्ट्रबांधणीच्या या प्रक्रियेवरती परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा सुद्धा आपल्याला या विषयामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नागरिकत्वाशी संदर्भात असणारे अनेक मुद्दे आहेत. त्याचबरोबर पॉलिटिकल आयडेंटिटी, ज्याला आपण राजकीय अस्मिता म्हणतो. आज आपण बघतोय की राजकीय प्रवास किंवा राजकीय जीवन चरित्रांचा अभ्यास करताना आपल्याला वेगवेगळ्या अस्मितांचा अभ्यास करायला मिळतो. दॅट इज अ क्रायसिस ऑफ आयडेंटिटी, असर्शन ऑफ आयडेंटिटी, अस्मितांचा उदय. जसं की आपण बघतो भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या अस्मितांना समोर ठेवून तिथलं राजकारण किंवा समाजकारण केलं जात असतं. जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मिता आहे, गुजरातमध्ये गुजराती अस्मिता आहे, दाक्षिणात्य भागांमध्ये दाक्षिणात्य अस्मितांचा उदय पाहायला मिळतो. त्याचबरोबर नागालँड, बोडोलँड किंवा इतर जी उत्तरेकडील ईशान्येकडील जे राष्ट्र आहेत त्यांची स्वतःची एक ओन आयडेंटिटी आहे, ज्याला आपण स्वतःची आयडेंटिटी म्हणतो. सो each and every peoples and group have its own identity of sociology. आणि या सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये प्रत्येक समाज आपली अस्मिता, आपली आयडेंटिटी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. सो इट्स ट्राय टू मेंटेन दिस ओन आयडेंटिटी इन द सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह, दॅट इज पॉलिटिकल अँड सोशल आयडेंटिटी. जसं की एखाद्या महापुरुषाच्या संदर्भामध्ये असणारे जे मूलभूत विचार असतात ते टिकवून ठेवणं सुद्धा गरजेचं असतं. Political sociology and political science. You know, the political sociology is a multidisciplinary branch of political science. The general approach of the discipline of political science toward this politics has been a state-centric concept. आपण बघतोय की राजकीय किंवा राज्यशास्त्र हा विषय जो आहे तर तो प्रामुख्याने इथल्या लोकांशी आणि जनतेशी निगडीत असणारा असा विषय आहे. परंतु असं असताना सुद्धा त्या राजकीय समाजशास्त्रामध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये अंतर्भूत असणाऱ्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत, जसे की लोकशाही आहे किंवा लोकशाही बरोबर असणारा तिथला जो समाज आहे तर तो कशा पद्धतीने त्या देशाच्या एकंदरीत प्रगतीमध्ये भूमिका बजावत असतो, हे बघत असताना एक साधारण जे दृष्टिकोन असतात ते दृष्टिकोन सूक्ष्म पद्धतीने अभ्यासणं हे राजकीय समाजशास्त्राचं महत्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर आपण बघतोय की मोस्टली इग्नोरिंग द फॅक्टर ऑफ सोसायटी अँड सोशल फिनॉमिनॉन इन दिस पॉलिटिकल प्रोसेसेस. राजकीय प्रक्रियांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये काही सामाजिक संदर्भ सुद्धा तपासून पाहावे लागतात. आणि हे सामाजिक संदर्भ जे आहेत तर ते प्रामुख्याने समाजामधल्या घटकांशी निगडीत असतात. त्यामुळे पॉलिटिकल सायन्स इट्स डीलिंग विथ स्टेट. राज्यशास्त्र हे राज्याशी महत्वाचा करार करतं. राज्याशी महत्वाच्या असणाऱ्या संकल्पना ज्या आहेत तर त्याचा विचार प्रामुख्याने या राज्यशास्त्रामध्ये केला जात असतो. त्याच्यामध्ये आपण बघतो की पार्लमेंट आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ज्युडिशरी आहे किंवा इथल्या वेगवेगळ्या संस्था असतील. दॅट इज द इन्स्टिट्यूशनल अप्रोच ऑफ पॉलिटिकल सायन्स.
But dealing with the state, so interstate relations, then foreign policy making and state institutions, so those are the all important parts of political science. Then political sociology. So political sociology dealing with this relationship between the state and society. आता जसं राज्यशास्त्र हे राजकीय संस्थांशी निगडित असतं, तसं राजकीय समाजशास्त्र हे राज्यातल्या सामाजिक प्रश्नांशी निगडित असतं, त्या समाजामधल्या तिथल्या लोकांच्या प्रश्नांशी निगडित असतं. त्यामुळे एक महत्वाचा घटक आपण समजून घेतला पाहिजे की राजकीय समाजशास्त्र हे प्रामुख्याने त्या राज्यातल्या समाजाशी आणि जनतेशी निगडित असतं. अँड इट इज ऑन द बेसिस ऑफ म्युच्युअल इंटरॅक्शन that is a states shaped by society and sociology is a shaped by the state. म्हणजे राज्य हे तिथल्या जनतेला आकाराला आणत असतं आणि तिथली जनता ही त्या राज्याच्या सामाजिक प्रक्रियांना आकाराला आणत असते. म्हणजे डेव्हिड इस्टनने जी थिअरी सांगितलेली होती की सामाजिक आदान प्रदान, ज्याला आपण सोशल इनपुट म्हणतो आणि आउटपुट म्हणतो, तर त्या प्रक्रियेमधून सुद्धा बऱ्याचदा राजकीय जडणघडणी ह्या घडताना दिसत असतात. सो अ कंडिशन इज व्हॉट, सो political sociology is a continuous process. So a continuously mutual process of social and political change, that was political sociology. राजकीय समाजशास्त्रामध्ये ही जी प्रक्रिया आहे ती सतत अविरतपणे चालू असते आणि ही प्रक्रिया चालू असताना त्यातले घटक आपल्याला पाहायचे आहेत. प्रामुख्याने जसं आपण मगाशी म्हटलं की राजकीय समाजशास्त्र ही एक स्टेट सेंट्रिक कॉन्सेप्ट आहे, हा एक स्टेट सेंट्रिक अप्रोच आहे. तर असं का? कारण स्टेट सेंट्रिक अप्रोच म्हणजे काय, तर राज्याला समोर ठेवून काम करणारी संस्था, ज्याला आपण स्टेट सेंट्रिक अप्रोच असं म्हणतो. बट हा पारंपरिक दृष्टिकोन जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पारंपरिक किंवा पुरातन काळामध्ये जावं लागेल, जुन्या काळामध्ये जावं लागेल. एन्शियंट मोनॉर्किक सिस्टम मध्ये आपण बघितलं तर इम्पिरियल रिजिम्स ज्या होत्या तर त्यांचा जर आपण अभ्यास केला तर तिथे राजे किंवा ग्रीक राज्यांचा आपण जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी तिथल्या असणाऱ्या ज्या वसाहती आहेत त्या प्रामुख्याने राजेशाही स्वरूपाच्या होत्या. त्या ठिकाणी राजतंत्र पद्धती अस्तित्वात होत्या आणि राज्याशी निगडित असणारे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवण्याचं काम तिथली राजेशाही व्यवस्था करायची. ग्रीक नगर राज्यांच्या संदर्भात आपण जर पाहिलं तर एक पोलीस स्टेट नावाची संकल्पना उदयास होती आणि ती जी कॉन्सेप्ट आहे ती डेमोक्रेसीशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर आपण बघतो की द फ्युडल एरा, ज्याला आपण सरंजामशाही म्हणतो किंवा सामंतशाही म्हणतो. सरंजामशाही किंवा सामंतशाही हा एक राजकीय समाजशास्त्राचा एक महत्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये समाजातल्या जनतेवर थेट परिणाम घडत असतो. आणि हा सामंतशाही किंवा हेजिमोनियल पार्ट जो आहे ज्याला आपण वर्चस्ववादी भाग म्हणतो तर तो याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवत असतो. त्यानंतर नॅशनल मोनॉर्कीज आहेत, जसं की हुकुमशाही देशांमध्ये राष्ट्रीय पद्धतीने राजशाही चालवली जात असते, त्याचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. द रिपब्लिकन एज ऑफ द नेशन स्टेट, आपण बघतो की काही देशांमध्ये प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारलेली आहे, भारतामध्ये आपण संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. त्यामुळे इथे लोकांना प्रमाण मानून राज्यकारभार केला जात असतो. त्यामुळे रिपब्लिकन कॉन्सेप्ट महत्वाची आहे, प्रजातंत्र ज्याला आपण म्हणतो. अँड वर्ल्ड डिवायडेड बाय आयडिओलॉजीज, दॅट इज वर्ल्ड वॉर्स अँड कोल्ड वॉर. आपण बघतोय की हे जे संपूर्ण जग आहे ते विचारसरणीच्या विश्वामध्ये अडकलेलं आहे. विशिष्ट देशांची विशिष्ट विचारसरणी आपल्याला आजच्या संदर्भात सुद्धा पाहायला मिळते आणि या विचारसरणीच्या गोंधळामुळे जगामध्ये आज 2 विश्वयुद्ध झालेले आहेत आणि शीतयुद्ध सुद्धा झालेलं आहे. त्याच्यामध्ये सम विचारसरणी असणाऱ्या देशांचा एक गट असतो, तो गट नेहमी काय करतो तर इतर आणि विरोधी राष्ट्रांच्या विचारसरणीच्या गटावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतो, हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो. दॅट इज अ डिफरन्शिएट बिटवीन डिवायडेड बाय दिस आयडिओलॉजी इन दिस ग्लोबल एज. सो देन ग्लोबलायझेशन. सो ग्लोबलायझेशन इज अ टर्म ऑफ LPG. सो ग्लोबलायझेशन मध्ये आपण बघतो की सगळं जग जे आहे ते एका संपर्काच्या माध्यमातून किंवा डिजिटल माध्यमातून जवळ आलेला आहे आणि त्याचा सुद्धा राजकीय समाजशास्त्रावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला पाहायला मिळतो. देन स्टडी ऑफ पॉलिटिक्स इन दिस ग्लोबल एरा.
सो द रिबर्थ ऑफ आयडेंटिटीज इन दिस पॉलिटिकल अरेना. सो या ठिकाणी आपण बघतोय की राजकीय अस्मितांचा पुनर्जन्म घडताना दिसतो. फ्रेंच रिव्होल्युशन, इंडियन इंडिपेंडन्स फ्रीडम, देन 1857चा उठाव, मराठ्यांचं युद्ध, पानिपतचं युद्ध, वर्ल्ड वॉर, कोल्ड वॉर, दॅट इज अ आयडेंटिटी. बट त्याच प्रकारामध्ये आपण बघतोय की सध्याच्या घडीला समकालीन संदर्भामध्ये काही राजकीय अस्मिता या नव्याने जन्माला येऊ पाहतात. जसं की लँग्वेज, जेंडर, रिलिजन. मग ह्या सगळ्या नवीन अस्मितांचा एक पुनर्जन्म जो झालेला आहे, त्या नवीन राजकीय अस्मितांचा सूक्ष्म अभ्यास आपल्याला या एकंदरीत राजकीय समाजशास्त्राच्या स्वरूपामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर ग्लोबलायझिंग इकॉनॉमी. आपण बघतोय की एलपीजी जो प्रोग्राम आहे, ज्याला आपण न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणतो, ते येण्यापूर्वी जगाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने एक लायसन किंवा कोटा परमिशन सिस्टमच्या संदर्भात होती. परंतु जेव्हा एलपीजी आलं, लिबरलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन झालं, ग्लोबलायझेशन आपण अडॉप्ट केलं, तेव्हा या ठिकाणी पूर्णपणे ग्लोबल इकॉनॉमी जी आहे ती चेंज झाली. आणि जेव्हा आपण ग्लोबल इकॉनॉमीचं मॉडेल चेंज केलं, तेव्हा त्याचा थेटपणे परिणाम जो आहे तर तो इथल्या समाजाशी निगडीत झालेला पाहायला मिळतो. जसं की डिमॉनिटायझेशन झालं, परंतु त्या डिमॉनिटायझेशनचा थेट परिणाम हा तिथल्या लोकांवरती झालेला होता. आणि प्रामुख्याने हे जे सूक्ष्म परिणाम आहेत, जे की ग्लोबल इकॉनॉमीशी रिलेटेड आहेत, त्याचा परिणाम हा त्या त्या देशातल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीवर घडत असतो. म्हणून ग्लोबलायझिंग इकॉनॉमी हा कंटेंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. देन द राइज ऑफ एनजीओज. द राइज ऑफ एनजीओ मीन्स व्हॉट. जसं की आपण बघतो की ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, तर त्यांचा उदय हा राजकीय समाजशास्त्रामधील एक नवीन संकल्पना आहे. त्याचबरोबर त्याला आपण थोडक्यात नागरी समाज म्हणतो, ज्याला सिव्हिल सोसायटी असंही म्हटलं जातं. नागरी समाजाच्या माध्यमातून थेट समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम या एनजीओज करत असतात. कारण सध्याच्या घडीमध्ये आपण बघितलं, सरकारच्या ज्या काही मर्यादा असतात, लिमिटेशन्स ऑफ गव्हर्नमेंट आर रेस्ट्रिक्टेड. दॅट्स वाय द इमर्जन्स ऑफ एनजीओज इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट in this political sociology. For example, Red Cross, Greenpeace, then this political Greenpeace, those are all NGOs are reflected in this political sociology. Then international migration, आंतरराष्ट्रीय स्थलांतर जे आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिणाम घडवताना पाहायला मिळतं. त्याचबरोबर स्टेट पॉलिसीज अँड डिफरिंग रिॲक्शन्स फ्रॉम दिस अमंग द सोसायटीज. स्टेट पॉलिसीज, राज्याची धोरणं किंवा देशाच्या संदर्भात जे कायदे बनवले जातात, त्याचा थेटपणे परिणाम तिथल्या जनतेवरती होत असतो. जसं की आपण बघतोय की सध्याच्या स्थितीमध्ये शेतकऱ्यांची जी आंदोलनं चालू आहेत, विद्यार्थ्यांची आंदोलनं चालू आहेत, मग हे का घडत असतात, तर राज्याची धोरणं कुठेतरी त्या सरकारची धोरणं जी आहेत ती शेतकरी वर्गाला पटत नाहीत, म्हणून शेतकरी वर्ग आंदोलन करतो. फार्मर्स ॲजिटेशन्स का होतात, तर त्याच्या पाठीमागे शेतकऱ्यांच्या धोरणांचं मूळ आहे. विद्यार्थी आंदोलन होतात, स्टुडंट ॲजिटेशन्स होतात, स्टुडंट युनियन्स होतात. का होतात, त्याच्या पाठीमागे शासनाची शैक्षणिक धोरणं आहेत. मग या सगळ्या माध्यमातून आपण जर बघितलं तर हा जो काही रिॲक्शनचा पार्ट आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन. सो ऍक्शन बाय गव्हर्नमेंट अँड रिॲक्शन बाय दिस पीपल. दॅट्स वाय द पॉलिटिकल सोशॉलॉजी इज द state centric subject. Then increasing this awareness on political issues that due to the technological achievements and advancement. आपण बघतो की ह्याच्या काही बदलत्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठलीही एखादी घटना घडली तर त्याच्यावरती पब्लिक ओपिनियन एकदम फास्ट किंवा क्विकली घडताना पाहायला मिळतं. जसं की हाथरसचं प्रकरण घडलं. हाथरसच्या प्रकरणामध्ये सुद्धा बघतो आपण की ते प्रकरण घडल्यानंतर काही तासाभराच्या अंतरावरती संपूर्ण देशभरामध्ये हे प्रकरण पेटलं. निर्भया प्रकरण असेल किंवा आता पंजाबमध्ये जो शेतकऱ्यांचा आंदोलनाचा लढा चालू आहे त्याच्या संदर्भात आपण जर बघितलं तर ते सगळे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून हे एकमेकांच्या जवळ आलेले पाहायला मिळतात. द सोसायटी फॅक्टर. रिॲक्शन्स ऑफ पीपल्स टू पॉलिटिकल इव्हेंट्स इन दिस फेनॉमिनन, दिस पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोसेसेस अँड द सोशोलॉजिकल बेसिस ऑफ सच एज अ डिफरन्सिंग पॉलिटिकल बिहेवियर. आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीचं राजकीय वर्तन हे वेगवेगळं असतं आणि जेव्हा मनुष्य समाजामध्ये राहतो तेव्हा तो समाजामधल्या प्रत्येक गोष्टीशी बाधित असतो.
त्याच्यावरती प्रत्येक घटकाचा, शासनाच्या प्रत्येक कृतीचा जो थेटपणे परिणाम जो आहे तर तो त्या राज्यातल्या लोकांवरती घडताना पाहायला मिळतो. दॅट्स वाय द रिॲक्शन्स ऑफ पीपल टू पॉलिटिकल इव्हेंट्स, राजकीय घटना घडण्यापाठीमागे लोकांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. लाईक ॲज यू नो द रिझर्वेशन, मराठा रिझर्वेशन हा प्रकार सुद्धा त्या प्रकारामध्ये येतो की ज्याच्यामध्ये सामाजिक संदर्भ तपासून पाहिले जातात. आणि जेव्हा अशा सूक्ष्म पद्धतीने या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास केला जातो त्याच्या पाठीमागे एक सामाजिक संदर्भ जे असतात तर ते वेगवेगळ्या भूमिकातून आपल्याला पाहावे लागत असतात. अँड दॅट वॉज द फोर्थ कमिंग इश्यूज दॅट द पॉलिटिकल सोशॉलॉजी इन द कॉन्टेम्पररी अकॅडमिक वर्ल्ड. आणि म्हणून समाजामध्ये या बारीक सारीक घडणाऱ्या घटनांचं त्याचं परिवर्तन त्या शासनाच्या कृतीवरती होत असतं. इट्स डायरेक्ट रिफ्लेक्शन टू दिस गव्हर्नमेंट पॉलिसी. म्हणून जे ऍजिटेशन्स होतात विद्यार्थ्यांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, तर त्याचा थेटपणे परिणाम जो आहे तर तो राज्याच्या धोरणामध्ये पाहायला मिळतो. स्टेट अँड सोसायटी, ज्याला आपण राज्य आणि समाज, कारण या दोन्ही एकमेकांशी निगडीत असणाऱ्या संस्था आहेत. राज्य आणि समाज या दोन घटकांचा विचार करता राजकीय समाजशास्त्र हे त्यातला एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतं. सो स्टेट्स फाउंडेड बाय द पीपल, सो वेअर्स पीपल पॉलिटिकली शेप अँड ओरिएंटेड बाय द स्टेट. आपण बघतोय की इथल्या लोकांनी समाजाची निर्मिती केली आणि समाजाने राज्याची निर्मिती केली आणि राज्याने पुन्हा त्या समाजासाठी काम केलं. ही एक सायकल आहे, रिसायकल प्रोसेस आहे. आणि या सगळ्या प्रोसेसचा मूळ गाभा जो आहे तर तो राजकीय समाजशास्त्राशी निगडीत आहे आणि तो गाभा आपल्याला या प्रकरणाच्या पहिल्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. देन स्टेट पॉलिसीज, राज्याची धोरणं ही अतिशय महत्वाची असतात, कारण राज्याची धोरणं प्रामुख्याने त्या देशाच्या तिथल्या समाजाच्या प्रश्नांशी निगडीत असतात आणि त्यामुळे थेटपणे लोकांच्या किंवा जनतेच्या प्रतिक्रिया त्या शासनाच्या विरोधात उमटत असतात किंवा बाजूने उमटत असतात, समर्थनात उमटत असतात. पॉलिटिकल ट्रॅडिशन्स, राजकीय परंपरा ज्या आहेत त्याचा सुद्धा थेटपणे परिणाम जो आहे तो राजकीय समाजशास्त्रावरती घडत असतो. पॉलिटिकल कल्चर्स आहेत, राजकीय संस्कृती. आपल्या भारतामध्ये आपण जर पाहायला गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न राजकीय संस्कृती आहेत आणि ह्या भिन्न राजकीय संस्कृती ह्या समाजशास्त्रावरती प्रभाव पाडत असतात. त्यानंतर पॉलिटिकल प्रोपोगंडा, ज्याला आपण राजकीय प्रवाह किंवा विचारसरणी आणि प्रसार म्हणतो, तर तो वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून इथल्या समाजावरती बिंबवला जात असतो, फोकस केला जात असतो आणि त्यामुळे हा जो पॉलिटिकल प्रोपोगंडा जो आहे तर तो तपासून पाहत असताना वेगवेगळ्या विचारसरणींचा आपल्याला ह्या प्रकरणात अभ्यास करायचा. जसं की कार्ल मार्क्सने मांडलेली विचारसरणी, मॅक्स वेबरने मांडलेलं मॉडेल, त्याचबरोबर वर्तनवादी भूमिकेतनं मांडलेली जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला या विषयात करायचा आहे. देन सोसायटी अँड पॉलिटिकल बिहेवियर, समाज आणि राजकीय वर्तन. आपण जर बघितलं एथनिक आयडेंटिटीज हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. एथनिक आयडेंटिटी मीन्स व्हॉट, ज्याला आपण वांशिक अस्मिता म्हणतो. सो some peoples are belonging to special identity, Naga peoples, then Bodo peoples, then Sikh. So those people who having the special identity, so that is a ethnic identity. स्वतःचा वंश ते वेगळा मानतात, त्याला आपण एथनिक आयडेंटिटी म्हणतो आणि त्यामुळे स्वतःची एथनिसिटी मेंटेन करणं, त्याला प्रोटेक्ट करणं हा त्या समाजाचा महत्वाचा मुद्दा असतो. एथनिसिटी मेंटेन करताना आणि प्रोटेक्ट करताना तो समाज आपल्या अस्मितांचं उदात्तीकरण करण्यावरती जोर देत असतो. अस्मितांचं उदात्तीकरण म्हणजेच त्याला असर्शन ऑफ आयडेंटिटी म्हणतो. आणि त्या माध्यमातून जेव्हा समाज जो आहे तो घडत असतो तेव्हा त्या समाजामधल्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा जी धोरणं आहेत ती सुद्धा तशाच पद्धतीने आकाराला येत असतात. त्यानंतर सोशल स्ट्रॅटिफिकेशन्स अँड क्लासेस. एक आपण जर बघितलं की समाजामध्ये वेगवेगळे स्तर आहेत आणि वर्ग आहेत. जसे की भारतीय संदर्भामध्ये आपण जर बघितलं भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वर्ग आहेत. जसे की कार्ल मार्क्सने मांडलेलं जे प्रारूप होतं आहिरे आणि नाहिरे या वर्गामध्ये त्यांनी आर्थिक विषमता किंवा आर्थिक मांडणी करण्याचं काम केलं होतं. आणि प्रामुख्याने जेव्हा कार्ल मार्क्स हा विचार मांडतो तेव्हा त्याच्यामध्ये बेसिकली समाजाचं एक आर्थिक प्रारूप मांडून त्यांनी समाजाची अर्थव्यवस्था दाखवून देण्याचं काम केलेलं होतं. त्याचबरोबर भारतीय संदर्भामध्ये आपण जर बघितलं इथे जाती व्यवस्था आहे, इथे वेगवेगळे धर्म आहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी हे एक आपल्या इंडियन सोसायटीचं महत्वाचं सिम्पटम आहे.
त्यामुळे जरी इथे वेगवेगळे धर्म असले तरी पण त्या प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, कस्टम्स आहेत आणि त्या प्रथा परंपरांना तो धर्म आपापल्या चौकटीत राहून त्याचा आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे वेगवेगळ्या जाती आहेत. भारतामध्ये आपण बघतो की कास्टिझम हा प्रकार खूप जुना आहे, त्याचा इतिहास खूप जुना आहे आणि या कास्टिझमच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ही जी स्तरीकरण आहे, जसं की 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, दॅट इज द स्टॅरिफिकेशन बिटवीन द क्लासेस अँड कास्ट. दॅट इज द ओरिजिन ऑफ दिस सिस्टम. आणि आपण बघतो की राज्याच्या ह्या सगळ्या धोरणांवरती या व्यवस्थेचा परिणाम घडत असतो. देन जेंडर, आपण बघतो की भारतामध्ये पितृसत्ताक व्यवस्थेचा इतिहास आहे, परंतु भारतीय संदर्भामध्ये आपण जर बघितलं आत्ताच्या घडीला आपण स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी शासकीय पातळीवरती प्रयत्न केले जातात. आपली कार्यपालिका, संसद, कार्यमंडळ, न्यायपालिका हे स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. कारण बऱ्याचशा देशांमध्ये अजूनही महिलांना मतदानाचा अधिकार नाहीये, महिलांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा हक्क नाहीये, परंतु समाजशास्त्राचा भाग असणारा हा जो मोठा वर्ग आहे तो म्हणजे महिला, आणि त्या महिला वर्गाला सामावून घेत असताना त्यांचा राजकीय प्रक्रियांचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी जेंडर हा घटक सुद्धा तपासून पाहायचा. देन एज ग्रुप्स, त्या ठिकाणी बालक असतात, लहान मुलं आहेत, त्यानंतर प्रौढ आहेत, युवक आहेत, टीनेज आहेत, देन वर्कर्स आहेत, त्याचबरोबर एक पेन्शनर सुद्धा असतात. दॅट इज द एज ग्रुप्स. आणि मग प्रत्येक समाजाचे प्रत्येक वर्गाचे हे वेगवेगळे प्रश्न आहेत. बालकांचे प्रश्न वेगळे असतात, कॉलेजमध्ये तरुण तरुणींचे प्रश्न वेगळे असतात, नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात, गृहिणींचे प्रश्न वेगळे असतात, त्याचबरोबर इथल्या समाजातल्या प्रत्येक घटकांचे प्रश्न वेगवेगळे असतात. त्यानंतर आपण बघतो की अर्बन अँड रुरल कल्चर्स, इंडिया अँड भारत, दॅट इज अ डिफरन्शिएट बिटवीन दिस टू कॉन्सेप्ट. भारत आणि भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत, शहरी भारत आणि ग्रामीण भारत, दॅट इज द अर्बन इंडिया अँड रुरल इंडिया, दॅट इज द डिव्हिजन ऑफ दिस क्लासेस. ग्रामीण भागामध्ये आपण बघतोय की ग्रामीण भागातले जे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते वेगवेगळ्या शेतीशी निगडीत असतात, तिथल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी निगडीत असतात. शहरातले प्रश्न हे तिथल्या व्यवस्थेशी निगडीत असतात. ग्रामीण भागा प्रामुख्याने शेती केंद्रित आहे, शहरी भागा प्रामुख्याने झोपडपट्टी, त्याचबरोबर तिथल्या प्रामुख्याने औद्योगिक वसाहतींमध्ये वसलेला एक समाज आहे किंवा दाटीवाटीने राहणारा एक समाज आहे, तिथले प्रश्न वेगळे आहेत. आणि त्यामुळे जातीचं जे प्रारूप आहे ते शहरी आणि ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतं. त्यानंतर ट्रॅडिशन्स आहेत, रिफॉर्मेशन्स आहेत, या सगळ्या घटकांचा थेटपणे परिणाम जो आहे तो राजकीय समाजशास्त्रामध्ये झालेला पाहायला मिळतो. देन सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे राजकीय समाजशास्त्रामधला सत्ता. कारण राजकीय सत्ता हा घटक तिथल्या समाजाला शेप देण्याचा प्रयत्न करत असतो, आकार देण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ती राजकीय सत्ता ज्या प्रकारामधली आहे त्या प्रकारावरती तिथला राजकीय विकास हा घडताना पाहायला मिळतो. सो पॉवर ॲज द अल्टिमेट एम ऑफ द पॉलिटिकल प्रोसेसेस, म्हणजे सत्ता हे एक अंतिम उद्दिष्ट आहे, अंतिम ध्येय आहे, आणि त्या सत्तेच्या माध्यमातून त्याचा थेट ऍप्लिकेशन, त्याचा थेट प्रभाव जो आहे तो तिथल्या समाजावरती पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे कॉम्पिटिशन फॉर पॉवर अमंग द डिफरंट सोशल ग्रुप्स ॲज वेल ॲज द स्टेट्स, आपण बघतोय की समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक गटामध्ये राजकीय सत्तेसाठी आणि राजकीय वर्चस्वासाठी स्पर्धा चालू असते. मराठा, दलित, मुस्लिम हे प्रत्येक जे राजकीय वर्ग आहेत ते आपापसात आपलं राजकीय वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, आपली वोट बँक सिक्युअर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि हे सगळं करत असताना एक पॉलिटिकल सोशलायझेशन प्रोसेस जे आहे ते ऑटोमॅटिकली शेप होत असते, घडत असते. त्याचबरोबर आपण बघतो की डिफरन्सिंग द फेसेस ऑफ पॉवर, सो दॅट इज अ पॉलिटिकल पॉवर, इकॉनॉमिकल पॉवर, देन कल्चरल डॉमिनन्स. सो कल्चरल डॉमिनन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न सुद्धा या राजकीय प्रक्रियांच्या माध्यमातून घडताना दिसतोय. तर आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे घटक पाहिलेले आहेत. धन्यवाद सर्वांचं. पुन्हा आपण भेटूच पुढच्या सिरीजमध्ये.